नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केटच्या नावाने दिवसेंदिवस जे आहे भरपूर घोटाळे होत आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे. असाच एक किस्सा घडलेला आहे, जाणून घेऊया. न्यूजमध्ये सुद्धा आलेला आहे. शेअर ट्रेडिंगच्या नादात तब्बल ₹6.25 कोटी याच्यामध्ये गेलेले आहे. तर बघा, याच्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकेच्या जीवन विमा विभागातील अधिकारी देखील सायबर भामट्याच्या शेअर ट्रेडिंगच्या जाळ्यात अडकल्याचे समोर आलेले आहेत. हे राष्ट्रीयकृत बँकेचे जे आहे कर्मचारी आहे. यामध्ये अवघ्या 21 दिवसात त्यांची ₹6.25 कोटींनी याच्यामध्ये फसवणूक करण्यात आलेली आहे. तब्बल यांचे ₹6.25 कोटी 21 दिवसात यांचे गेलेले आहे. अंधेरी पूर्वेकडील रहिवासी असलेल्या 53 वर्षीय तक्रारदाराला 12 सप्टेंबर रोजी अमन मलिक नावाच्या व्यक्तीने व्हॉट्सॲप संदेश पाठविला. व्हॉट्सॲप याच्यामध्ये जे आहे यांना संदेश आला, त्यांना एक लिंक दिलेली आहे आणि त्या लिंकद्वारे व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये त्यांना सहभागी करण्यात आलं. त्यानंतर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याबाबतचे मेसेज त्यावर आले. ग्रुपमधील अन्य सदस्यही गुंतवणुकीवर मोठा नफा होत आहे असे जे आहे ते खोटे स्क्रीनशॉट त्याच्यावरती टाकत गेले आणि हळूहळू त्यांनी विश्वास संपादन केला. अशी झाली त्यांची फसवणूक. कशा पद्धतीनं फसवणूक झाली? मलिकने दिलेल्या लिंकवरून तक्रारने एक ॲप डाउनलोड केले. त्यामध्ये त्याचे शेअरचे ट्रेडिंग खाते नोंद झाल्याचे दिसले. एक ॲपची त्यांनी लिंक दिली आणि त्याच्यामध्ये त्याला दिसलं की आता आपलं याच्यामध्ये ट्रेडिंगचं खातं बनलेलं आहे. त्यांना सुरुवातीला 18 ऑक्टोबर रोजी ₹5 लाख गुंतवले. त्यानंतर त्यामध्ये त्यांना चांगला नफा झाल्याचे दिसताच त्यांना गुंतवणूक वाढवत गेले. 18 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर त्यांनी टोटल 18 व्यवहारात ₹5,70,00,000 त्यांनी गुंतवून टाकले. 11 नोव्हेंबर रोजी गुंतवलेली रक्कम काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु पैसे त्यांना अजून भरण्यास सांगितले. ॲक्सिस सिक्युरिटीकडे जेव्हा त्यांनी चौकशी केली, त्यांना समजले की आपली फसवणूक झालेली आहे. हे जे खातं होतं ते डमी खातं होतं आणि डमी खात्यातून त्यांची याच्यामध्ये फसवणूक करण्यात आलेली आहे. तरीही मित्रांनो, खूप सतर्क राहायचं आहे. कोणी कुठल्या प्रलोभन जे देतात त्याला बळी पडू नका, अन्यथा तुमचे खाते रिकामे व्हायला काहीही वेळ लागत नाही. तरीही व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.